भारतातील एकूण खेड्यापैकी किती टक्के खेडे महाराष्ट्रात आहेत? 7.22% खेडे महाराष्ट्रात आहेत. चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बॅडमिंटन. महाराष्ट्रातील पहिले व्याघ्र प्रकल्प कोणते? तर पहिले व्याघ्र प्रकल्प ताडोबा व्याघ्र प्रकल्प. महाराष्ट्र राज्यात तापी नदीचे खोरे कोणत्या डोंगर रांगा दरम्यान आढळते? सातपुडा आणि सातमाळा अजिंठा रांगा. भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? भारतातील विचारलं. भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प जिम कॉर्बेट. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य कोणते? पहिले वन्यजीव अभयारण्य ते आहे राधानगरी. जागतिक वन महोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो? 1 ऑगस्ट रोजी. महाराष्ट्रातील एकूण वनक्षेत्र किती? 61,936.42 चौरस किलोमीटर. म्हणजे महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळ विचारलं तर 61,936.42 सांगायचं. पुढचा प्रश्न, जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात येतो? 16 सप्टेंबर रोजी. सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? सांगली शहर. नदी सांगायची? कृष्णा नदीकाठी वसलेले आहे. भारतातील सर्वात लांब लेणी कोणती आहे? सर्वात लांब विचारली भारतातील अजिंठा लेणी, आणि ती कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये. कुसुमाग्रज या टोपण नावाने कोणाला ओळखतात? विष्णू वामन शिरवाडकर. महाराष्ट्रात राज्यातील एकूण महानगरपालिका किती? म्हणजे महाराष्ट्रातील एकूण महानगरपालिका विचारली, ती आहे 29. महाराष्ट्रात किती वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते? जनगणना माहिती आहे, कृषी गणना माहिती आहे, तशीच व्याघ्र गणना केली जाते. किती वर्षांनी? ती केली जाते 4 वर्षांनी. म्हणजे दर 4 वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रातील गव्यांकरिता प्रसिद्ध अभयारण्य कोणते? राधानगरी. कुठं? कोल्हापूर. महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत? टोटल विचारलं कशामधलं? महाराष्ट्र राज्यातलं विचारलं तर ते किती आहे? 6 राष्ट्रीय उद्याने आहेत. आय एम नो मसिहा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? सोनू सूद. श्यामची आई या ग्रंथाचे लेखक कोण आहे? श्यामची आई. साने गुरुजी. शेवसूत या टोपण नावाने कोणाला ओळखतात? कृष्णाजी केशव दामले यांना ओळखतात. बालगंधर्व या टोपण नावाने कोणाला ओळखतात? नारायण श्रीपाद राजहंस. कोणत्या कवीचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो? मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर. महाराष्ट्रातील एकूण पंचायत समित्या. महाराष्ट्रातील विचारलं पंचायत समित्या किती? प्रश्नाची भाषा वेगळी येऊन तुम्हाला प्रश्न विचारू शकता परीक्षेला. किती आहे? 351. चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी कागद गिरण्या आहेत? बल्लारपूर येथे. कोणत्या कागद गिरण्या आहेत?
चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे? भद्रावती येथे. भारतीय जनगणनेचे जनक कोण होते? भारतातील विचारलं. हेनरी वाल्टर. महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषदा किती? 34. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्रात समुद्र किनाऱ्यावरील पहिला वन पर्यटन प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी पुनर्वसनास आला आहे? गुहागर. महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते? सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते महाराष्ट्रातील विचारलं? ते आहे ताडोबा. प्रश्नाची लेवल समजून घ्या. आपण आता या ताडोबावरती स्टार्टिंगला एक प्रश्न झाला, त्याच्यानंतर हा दुसरा प्रश्न पडला. कसा विचारता पहा. ताडोबावरती एवढे प्रश्न विचारलेले ना, तुम्ही पाठीमागचे PYQ पाशाल तर तुम्हाला ताडोबावरती भरपूर प्रश्न पाहायला मिळतील. मग या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त PYQ देखील तुम्हाला मिळतील. पुढचा प्रश्न. जनगणना 2011 नुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? 2011 नुसार सिंधुदुर्ग. सर्वात कमी लोकसंख्या विचारले ना, सर्वात जास्त पण लोकसंख्या विचारू शकता. सगळे प्रश्न आपण याच्यामध्येच कव्हर करणार आहोत. पूर्ण व्हिडिओ पहा. सगळं तुमचं बेस पक्क होऊन जाणार. कोणतीही परीक्षा द्या, त्याच्यामध्ये तुम्हाला उपयुक्त येणार म्हणजे येणार हे सगळे प्रश्न. पुढचा प्रश्न. खालील लेखकापैकी, म्हणजे या ठिकाणी प्रश्न समजून घ्या. या ठिकाणी आपण वन लाइनर घेतले. संगीत रत्नाकरचे लेखक कोण आहेत? सारंगदेव. कवी परमानंद यांची कोणती साहित्य कृती आहे? शिवभारत. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी कोणत्या 2 जिल्ह्यात जिल्हा परिषद नाही? म्हणजे एवढं तर कळतं तुम्हाला प्रश्नामधून. 34 जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आहे आणि 2 मध्ये कोणत्या याच्यामध्ये नाही? ते 2 आहेत मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. म्हणजे 34 मध्ये आहे आणि 2 मध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगर मध्ये जिल्हा परिषद नाही. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात? चंद्रपूर येथे तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1962. म्हणजे औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना 1962 वर्षी झाली. महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे? सर्वाधिक सिमेंट कारखाने चंद्रपूर येथे. महाराष्ट्रातून जाणाऱ्या सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता? हजीरा कोलकाता. भारतातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोणते? विक्रम. पुढचा प्रश्न. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचारला. अहमदनगर हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. पुढचा प्रश्न. नागपूर हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? नाग या नदीवर वसलेले आहे. महाराष्ट्रातील दुधात तुपाचा जिल्हा अशी कोणत्या जिल्ह्याची स्वतंत्र ओळख आहे? धुळे.
52 दरवाजाचे शहर कोणास म्हणतात? ही म्हणतात छत्रपती संभाजीनगर. महाराष्ट्रात क्षेत्रफळापैकी अभयारण्य खालील क्षेत्र केवळ किती टक्क्यांच्या आसपास आहे? 5. ओळखलंत का सर मला? ही प्रसिद्ध कविता कणा कोणत्या कवीचा आहे? कुसुमाग्रज. माझी जन्मटेप आत्मचरित्र कोणाचे आहे? विनायक दामोदर सावरकर. पुढचा प्रश्न पहा. ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? V.S. खांडेकर. मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तर्खडकर. गोविंदाग्रज या टोपण नावाने कोणाला ओळखतात? राम गणेश गडकरी. पुढचा प्रश्न. मराठी भाषेचे जॉन्सन कोण आहे? कृष्णाशास्त्री चिपळूणकर. पायमल्ली करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ लिहा. धुडकावून लावणे. मराठी भाषेचे शिवाजी कोण आहे? विष्णू शास्त्री चिपळूणकर. हे काय आहे? मराठी भाषेचे शिवाजी. पुढचा प्रश्न पहा. बालकवी या टोपण नावाने कोणाला ओळखतात? त्र्यंबक बापूजी टोंबरे यांना बालकवी या टोपण नावाने ओळखतात. कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करतात? खोपू पांढऱ्या पेशीली. मुंबईला गेटवे ऑफ इंडिया कधी बांधण्यात आले? 1911. डॉटस हा उपचार कोणत्या रुग्णासाठी केला जातो? क्षयरोगा. चलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो? कार्बन मोनॉक्साईड. महाराष्ट्र एक्सप्रेस कुठून कुठे धावते? कोल्हापूर गोंदिया. नाकाला मिरची झोंबणे या वाक्याचा अर्थ ओळखा. नाकाला मिरची झोंबणे. खूप राग येणे. संगणकाविषयी USB म्हणजे काय? USB चा फुल फॉर्म सांगायचा, म्हणजे ते काय ते सांगायचं. युनिव्हर्सल सिरियल बस. कोणत्या प्रकल्पामुळे पालखी समृद्ध धुनी आणि मवारचे अखात जोडले गेले आहेत? सेतू समृद्धम प्रकल्प. ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? वातावरणातील बदल. राज्याच्या पोलीस प्रमुखास काय म्हणतात? पोलीस महासंचालक. भारतीय वायुसेना दिवस कधी साजरा केला जातो? 8 ऑक्टोबर. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्रात पोलीस परिक्षेत्र किती आहेत? 8. महाराष्ट्रात पोलीस परिक्षेत्र किती? 8 आहेत. संगणकीय भाषेत www म्हणजे 3 वेळेस www चा अर्थ काय आहे? स्टार्टिंगला लिहितो ना, कोणतेही वेबसाईट सर्च करता वेळेस www त्याचा अर्थ काय आहे? तर त्याचा अर्थ होतो वर्ल्ड वाईड वेब. पुढचा प्रश्न पहा. डिसिबल या एककाने काय मोजतात? आवाजाची तीव्रता. महाराष्ट्रात सर्वाधिक उत्पन्न कोणत्या पिकाचे होते? सर्वाधिक उत्पन्न विचारलं पण कशाचं? महाराष्ट्राचं. तो कोणत्या पिकाचे होते? ज्वारी या पिकाचे होते. जिल्हा स्तरावरील
पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो? पोलीस अधीक्षक. सेंट्रल कॉटन रिसर्च कुठे आहे? नागपूर येथे. मुंबई येथील हुतात्मा चौक म्हणून ओळखला जाणारा परिसर पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात होता? फ्लोरा फाउंटेन. महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून कोणती नदी वाहते? गोदावरी. कुंथलगिरी हे दिगंबर पंथीय जैनाचे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? उस्मानाबाद. महाराष्ट्रातील तेलबिया संशोधन केंद्र कुठे आहे? तेलबिया संशोधन केंद्र कुठे आहे महाराष्ट्रातील विचारलं, ते आहे जळगाव येथे. हळदीचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते? सांगली येथे. जगप्रसिद्ध भूचुंबकीय वेधशाळा रायगड जिल्ह्यात कुठे आहे? अलिबाग येथे. तोतलाडो धरण कोणत्या नदीवर आहे? पेंच या नदीवर आहे. दत्ताचे जागृत देवस्थान औदुंबर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? सांगली या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा कोणत्या राज्याबरोबर आहे? मध्य प्रदेश या राज्याबरोबर आहे. सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे या जिल्ह्यात. मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? मुंबई विद्यापीठाची स्थापना ती झाली 1857 साली. महाराष्ट्रातील पहिला सहकारी सूतगिरणी 1960 साली कुठे स्थापन करण्यात आला? इचलकरंजी. लोणार सरोवर हे कोणत्या खडकापासून बनलेले आहे? बेसॉल्ट खडक. महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून कोणत्या अभयारण्यास ओळखले जाते? नांदूर मध्यमेश्वर. पुढचा प्रश्न पहा. बावनथडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? भंडारा या जिल्ह्यात आहे. महाबळेश्वर यांचे पूर्वीचे नाव काय होते? यांचे पूर्वीचे नाव विचारलं, मालकमपेट. महाराष्ट्र राज्यातील पहिले स्मार्ट विलेज कोणते आहे? हरिसाल. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? एकदम बेसिक चिल्लर प्रश्न. शेकरू. एकदम बेसिक. मच्छीमारीचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा महाराष्ट्रात मुंबई बरोबर अजून कोणत्या ठिकाणी आहेत? सातपाटी व रत्नागिरी. पारो विमानतळ कोणत्या देशात आहे? भूतान या देशात. कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड या जिल्ह्यात. अग्निपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे? APJ अब्दुल कलाम. रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कुठे सुरू झाली? महाराष्ट्र येथे रोजगार हमी योजना सर्वप्रथम सुरू झाली. रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंद यांनी. जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो? 10 जानेवारी रोजी. भारतातील
प्रथम महिला भारतरत्न कोण आहे? इंदिरा गांधी. अतनु दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तिरंदाजी. पुढचा प्रश्न पहा. भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे? पहिल्या राज्यपाल कोण आहे भारतातील विचारलं? सरोजिनी नायडू. चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे? जयंत नारळीकर. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा या जिल्ह्यात. म्हणजे महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा या जिल्ह्यात. जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो? 23 मार्च रोजी. नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? टेनिस या खेळाशी. भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे? मीरा कुमार. उचलल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे? लक्ष्मण गायकवाड. जन गण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले? रवींद्रनाथ टागोर यांनी जन गण मन लिहिले. एकदम बेसिक आहे, लक्षात ठेवायचंच. जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो? जागतिक आरोग्य दिन हा येतो 7 एप्रिल रोजी. ओम प्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कुस्ती या खेळाशी संबंधित आहे. उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे? लक्ष्मण माने. भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे? आरती शहा. जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो? जागतिक दूरसंचार दिन हा 17 मे रोजी साजरा करण्यात येतो. भारताचे राष्ट्रपती पद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण आहे? प्रतिभा पाटील. कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वात जास्त तेल असते? सर्वात जास्त तेल असते मक्कामध्ये. जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो? जागतिक रक्तदान दिन 14 जून रोजी. आदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? गोल्फ. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खालीलपैकी कुठे आहे किंवा कुठे आहे? ते आहे खोपोली इथे. पहिले जलविद्युत केंद्र महाराष्ट्रातील. इम्पॉर्टंट प्रश्न आहे. भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे? कल्पना चावला. समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे? साधना आमटे. भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय कुठे आहे? भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय विचारलं त्यांनी, ते आहे कोलकाता येथे. जागतिक व्याघ्र दिन कधी साजरा करण्यात येतो? 29 जुलै. नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? गोदावरी.
शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहे. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? गंगा. राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? सुरेश तेंडुलकर. भारतात पवन ऊर्जा क्षेत्रात कोणते राज्य अग्रेसर आहे? तामिळनाडू. मंडल धरण प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? मंडल धरण प्रकल्प झारखंड या राज्यात आहे. सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कोणते? सातपुडा पर्वत रांगेतील धूपगड. पुढचा प्रश्न पहा. पाचगणी हे शहर समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? 1293 मीटर. 2011 नुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती? 2011 नुसार विचारलं ना ते 929 फीटच करायचं. कोरोमंडल हा समुद्र किनारा कोणत्या राज्याला लागलेला आहे? तमिळनाडूला. भारतात एकमेव परवाळ या समुद्र कीटकापासून बनलेले एकमेव बेट कोणते? लक्षद्वीप. पवन ऊर्जा निर्मितीसाठी वाऱ्याचा वेग ताशी किती किलोमीटर असावा लागतो? 16 किलोमीटर. महाराष्ट्रातला पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कुठे उभारण्यात आला? महाराष्ट्रातला पहिला पवन ऊर्जा प्रकल्प तो आला होता जामसांडे सिंधुदुर्ग येथे. कोल्हेरू सरोवर कुठे वसलेले आहे? कृष्णा आणि गोदावरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशात. कुकडी धरणाचा फायदा प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात होतो? अहमदनगर जिल्ह्यात होतो. भारतातील सर्वात मोठे भूमीवरील खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? सांबर सरोवर. मणिपूर या राज्याच्या पूर्वेकडील देश कोणता आहे? म्यानमार. हिमबिबटे संवर्धन केंद्र कोणत्या राज्यात आहे? उत्तराखंड. पतकोई पर्वतरांगा भारतातील कोणत्या पर्वत रांगेत आहेत? उत्तर पूर्व. पुढचा प्रश्न पहा. पृथ्वीचा या ठिकाणी समजून घ्या. पृथ्वीचा केंद्र भाग कोणत्या नावाने ओळखला जातो? निफे. कोणत्या शहराला अरबी समुद्राची राणी म्हणतात? कोचीन. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्रातला सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कुठे सुरू आहे? धुळे येथे सुरू आहे. विदर्भात कोणत्या नदीचे खोरे आढळतात? वर्धा वेनगंगा. पुढचा प्रश्न पहा. नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? गुजरात या राज्यात आहे. कोणत्या डोंगर रांगामुळे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी वेगळी झाली आहे? हरिश्चंद्रगड बालाघाट डोंगर रांगा. कोणत्या डोंगरामुळे गोदावरी व तापी नद्यांची खोरी वेगळी झाली आहे? सातमाळा पर्वत रांगा. भारतातील दगडी कोळशाच्या साठ्यासाठी प्रसिद्ध नदी खोरे कोणते? दामोदर. टेबल लँड नावाने कोणता भाग ओळखला जातो?
पाचगणी. महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? गोदावरी नदीवरती जायकवाडी धरण आहे. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमाती दिसून येते? माडिया गोंड. भारतातील पहिली औद्योगिक स्मार्ट सिटी कोणती? भारतातील विचारलं. औरंगाबाद किंवा आता छत्रपती संभाजीनगर. या ठिकाणी अपडेटेड प्रश्न करून घ्या. छत्रपती संभाजीनगर. महाराष्ट्रात देशाच्या किती टक्के लोकसंख्या आहे? म्हणजे काय विचारलं तर महाराष्ट्र देशाच्या किती टक्के लोकसंख्या आहे? देशाचं कंपेअर करायचं तर देशाची तुलना केली तर 9.29% लोकसंख्या आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? या ठिकाणी समजून घ्या, काही ठिकाणी शब्द आपले वेगळे झालेले, पण मी बोलता वेळेस तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतोय. सर्वात कमी तालुके कोणत्या जिल्ह्यात आहे? धुळे या जिल्ह्यात. रोजगार हमी सुरू करणारे पहिले राज्य कोणते? रोजगार हमी सुरू करणारे पहिले राज्य विचारलं ते आहे महाराष्ट्र. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय सिकंदराबाद येथे. जयगड खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? रत्नागिरी या जिल्ह्यात आहे. भारताचे मॅचेस्टर म्हणून कोणत्या शहराची ओळख आहे? अहमदाबाद. नंदुरबार जिल्ह्यात कोणते थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे? तोरणमाळ. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खालील पैकी कुठे आहे? खोपोली इथे. नांदेड शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? गोदावरी या नदीकाठी वसलेले आहे. भारतातील सर्वात लांब अंतर धावणारी रेल्वे कोणती? सर्वात लांब अंतर धावणारी रेल्वे विचारली ती आहे विवेक एक्सप्रेस. पुढचा प्रश्न पहा. भारतातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते? विदर्भ या भागात. महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे? सांगली या शहरात आहे. प्रश्नाची भाषा विचारून पहा. PYQ अशा पद्धतीने पण तुम्हाला प्रश्न विचारू शकता. आता पाठीमागे स्टार्टिंगला हळदीवरती एक प्रश्न आला होता, याच्यामध्ये पहा बाजारपेठ कोणत्या शहरात आहे? सांगलीच उत्तर राहणार. औदुंबर हे देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? सांगली या जिल्ह्यात. कोणते राज्य बॉक्साईटचे उत्पादन करणारे प्रमुख राज्य आहे? झारखंड. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास ज्वारीचे कोठार म्हणतात? सोलापूर. रेहकरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर. कृष्णा नदीचा उगम कुठे होतो? महाबळेश्वर. म्युझियम कोणत्या ठिकाणी आहे? हैदराबाद. शब्द समजून घ्या. अरुंधती रॉय यांना कोणत्या कादंबरीबद्दल बुकर टिंब पारितोषिक प्राप्त झाले? गॉड ऑफ स्मॉल थिंग्स. मिस वर्ल्ड स्पर्धेचे घोषवाक्य काय आहे? ध्येयपूर्ण सौंदर्य. जागतिक वन दिवस कधी साजरा केला जातो?
जागतिक वन दिवस हा 21 मार्च रोजी साजरा केला जातो. सामाजिक न्याय दिवस कधी साजरा केला जातो? सामाजिक न्याय दिवस हा 26 जून रोजी साजरा केला जातो. डायनामिक ऑफ सोशल चेंज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? चंद्रशेखर. केशव कुमार या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? प्रल्हाद केशव अत्रे. काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे? गुजरात या राज्यात आहे. चार नगरातले माझे विश्व. टिंबटिंब यांचे एक आत्मचरित्र आहे. या ठिकाणी टिंबटिंब आलं, पाठीमागे स्टार्टिंगला असा प्रश्न झालाय, त्याच्यामध्ये टिंबटिंब नव्हतं. कन्फ्यूज होऊ नका, मास्तर परत परत प्रश्न घेत नाहीये. PYQ जास्त इम्पॉर्टंट प्रश्न वाटला मला तोच मी रिपीट घेणार. तो पण भाषा वेगळी राहणार, त्याची विचारलेली पद्धत वेगळी राहणार. जयंत नारळीकर. महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आहे? मेळघाट. नांदेड जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे कुठे आढळतात? उनकेश्वर इथे. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? नागपूर. मारून टाकणे याचा समानार्थी वाक्यप्रचार शोधा. कंठस्नान घालणे. रत्नाकर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. समुद्र. मंजूळ आवाज ऐकू आला कंसातील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. मंजूळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय राहणार? कर्णकटू. बिडार ही कादंबरी कोणाची आहे? बालचंद्र नेमाडे. ईशान्य मोसमी वारे कोणत्या कालावधीत वाहतात? डिसेंबर ते फेब्रुवारी. गाविलगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती या जिल्ह्यात आहे. नाग हे क्षेपणास्त्र कोणाच्या विरोधात काम करतो? रणगाडा. पोलीस पाटील यांची नियुक्ती कोण करतो? उपविभागीय अधिकारी. कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त सर्व रक्तगटाच्या व्यक्तींना चालते? ओ. कोकणातील नद्यांच्या मुखाजवळ त्रिभुज प्रदेश नाहीत, त्याचे कारण सांगायचे. त्या तीव्र उतारावरून वाहतात म्हणून नाही. महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे? सर्वाधिक सिमेंट कारखाने चंद्रपूर जिल्ह्यात आहे. मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात येतात? नागपूर या जिल्ह्यात येतात. सुप्रसिद्ध अड्याळ घोडा यात्रा कोणत्या जिल्ह्यात आयोजित करण्यात येते? भंडारा या जिल्ह्यात आयोजित करण्यात येते. सह्याद्री पर्वताच्या निर्मितीचे कारण? प्रस्तरभंग. भारतातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाणारे गाव कोणते? पुस्तकाचे गाव म्हणून कोणते जाते ओळखले? पहिले भारतातील भिल्लार. कुठे आहे? रत्नागिरी येथे. रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हॉकी या खेळाशी संबंधित आहे. आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे? डॉक्टर नरेंद्र जाधव. भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते? सिक्कीम. लोकसंख्येच्या दृष्टीने विचारलं. जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो? जागतिक सामाजिक न्याय दिन
हा विचारला तर सांगायचं 20 फेब्रुवारी. दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? क्रिकेट. भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहेत? विजया लक्ष्मी. पुढचा प्रश्न, मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे? मुसाफिर विचारलं. मुसाफिर हे आत्मचरित्र गोडबोले यांचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी बांद्रामध्ये जपानला कोणत्या धातूची निर्यात होते? लोह खनिजाची निर्यात होते. महाराष्ट्रात सर्वात लांब समुद्र किनारा लाभलेला जिल्हा कोणता? रत्नागिरी. एकट्या महाराष्ट्र राज्यात भारतातील एकूण उत्पादनापैकी 40% साठा कोणत्या खनिजाचा आहे? मॅग्नीज. मिहान हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर या जिल्ह्यात आहे. कराड येथे कोणत्या नद्यांचा संगम होतो? कृष्णा आणि कोयना. गुजरात राज्यातील प्रमुख बंदर कोणते? कांडला. भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते? झारखंड. मिठागराचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात? रायगड. अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? वाशिम या जिल्ह्यात आहे. जागतिक नारळ दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? 2 सप्टेंबर. द टेल ऑफ द सिटीज ही कादंबरी कोणत्या 2 शहरातील वस्तुस्थितीवर आधारित आहे? लंडन आणि पॅरिस. जगातील सर्वात लांब नदी कोणती? लांब विचारलं. नाईल नदी ही जगातील सर्वात लांब नदी आहे. शहनाई वादनातील सर्वात लोकप्रिय असलेले नाव कोणते? बिस्मिल्ला खान. ब्लॅक हा हिंदी चित्रपट कोणाच्या जीवनावर आधारित आहे? ब्लॅक हा हिंदी चित्रपट. हेलन केलर. बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक कोण आहेत? मदन मोहन मालविया. रेयस शिक्षण संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? सातारा येथे. पेंच राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? पेंच वरती भरपूर प्रश्न विचारतात. नागपूर इथे आहे. बांगलादेशच्या संसद गृहास काय म्हटले जाते? जातीय संसद. जो पदार्थ द्रवात विरघळतो त्याला काय म्हणतात? द्राव्य. ओझोनचा थर वातावरणातील कोणत्या स्तरात आहे? स्थितांबर. भारतातील पहिले भारतीय वर्तमानपत्र कोणते? गुजरात समाचार. महाराष्ट्रात हिंदी विद्यापीठ कुठे आहे? वर्धा इथे हिंदी विद्यापीठ आहे. मिली ही प्रादेशिक भाषा कुठे बोलली जाते? दादर नगर हवेली येथे. पांढऱ्या रक्तपेशींचा नाश कोणत्या ग्रंथीत होतो? यकृत. कोकणातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती? उल्हास ही कोकणातील सर्वात जास्त लांबीची नदी आहे. कोकणाचे हवामान कशा प्रकारचे असते? सम. सोडियम क्लोराईड म्हणजे काय? सिंपल, बेसिक. मीठ. अष्टधाई संस्कृत भाषेतील पहिला व्याकरण ग्रंथ ही व्याकरणात्मक रचना कोणी लिहिली आहे? पाणिनी. पुढचा प्रश्न पहा. विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? धर्मपाल.
ब्रिटिश संसदेचे हाऊस ऑफ कॉमन्स सदस्य म्हणून निवडून आलेले पहिले भारतीय कोण होते? दादाभाई नौरोजी. भारतातील कृषी पतपुरवठा क्षेत्रातील सर्वोच्च संस्था कोणती आहे? नाबार्ड. कृषी आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँक. थॉमस कप, सुधीरमन कप आणि उबेर कप कशाशी संबंधित आहेत? बॅडमिंटन. हरितगृह परिणाम ग्लोबल वॉर्मिंग कशामुळे होते? कार्बन डायऑक्साईडमुळे. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? सुकुमार सेन. भारत सरकारचे पहिले मुख्य कायदा अधिकारी म्हणून कोणाला ओळखले जाते? अटर्नी जनरल. नारी शक्ती ही या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या कोणत्या दलाच्या चित्ररथाची थीम होती? नौदल. हे 2023चा प्रश्न 2023चा प्रश्न आहे, लक्षात राहू द्या. नंतर मग तुम्ही पाशाल 2 वर्षानंतर व्हिडिओ त्याच्यानंतर म्हणशान हे काय झालं. हे 2023चा प्रश्न आहे. शांती कुमारी यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कार्यभार स्वीकारला? तेलंगणा. मुख्यमंत्री वृक्ष संपदा योजना कोणत्या राज्याची आहे? छत्तीसगड. कोणत्या राज्य सरकारने फॅमिली आयडी एक कुटुंब एक ओळख पोर्टल सुरू केले आहे? उत्तर प्रदेश या राज्याने. देशातील सर्वात कडक कॉपी विरोधी कायदा कोणत्या राज्यामध्ये लागू झाला आहे? उत्तराखंड. भूजल संपत्तीचे संरक्षण आणि संवर्धन होण्यासाठीच्या राष्ट्रीय जल विज्ञान प्रकल्पात कोणत्या राज्याने अव्वल क्रमांक मिळवला आहे? महाराष्ट्र या राज्याने. महाराष्ट्र राज्यातील एकमेव राष्ट्रीय सिंचन प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? गोसीखुर्द. कोणत्या जिल्ह्याला धार्मिक तीर्थक्षेत्र सुवर्ण त्रिकोणातील एक कोण, मुंबईची परसबाग, वाईनची राजधानी आणि धरणाचा जिल्हा म्हणून ओळखले जाते? नाशिक. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? पहिल्या महिला मुख्यमंत्री भारतातील सुचिता कृपलानी. भारताचा पहिला नागरिक कोण असतो किंवा कोण आहे? राष्ट्रपती. भारताचा दुसरा नागरिक कोण असतो? पहिला माहित झाला, मग दुसरा पण नागरिक माहिती पाहिजे, तर दुसरा असतो उपराष्ट्रपती. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती लक्षात ठेवायचं. भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? भारतातील विचारलं मोठे राज्य राजस्थान. भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे? मोठे विचारलं मग लहान पण विचारतील, गोवा. महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प कोणता? महाराष्ट्रातील खोपोली, जिल्हा रायगड. स्टार्टिंगला मी काय म्हटलं, प्रश्नाची भाषा वेगळी. हा दुसरा प्रश्न आला बरं का, जे आहे ते सांगतो तुम्हाला. पहिला जलविद्युत प्रकल्प मी काय म्हटलं तुम्हाला, खोपोली. याच्यावरती भरपूर प्रश्न आले पहिला जलविद्युत प्रकल्पावरती. आणखीन येत आहे, समोर पण येतील, लक्षात ठेवायचं. जिल्हा रायगड. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते? श्री प्रकाश. महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री कोण? यशवंतराव बळवंतराव चव्हाण. महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर कोण? आनंदीबाई गोपाळराव जोशी. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा विचारला तर पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा. महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य कोणते? पहिले अभयारण्य
राधानगरी अभयारण्य. महाराष्ट्रात एकूण किती गावे आहेत? एकूण किती गावे आहे महाराष्ट्रामध्ये? 41,000 गावे 2011च्या जनगणनेनुसार. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? अहमदनगर. स्टार्टिंगलाच झालेला प्रश्न आहे आपला. सगळ्यात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीनं. प्रश्नाची लेवल पहा, वेगळा प्रश्न आहे, त्याची भाषा पहा. स्टार्टिंगचा हा दुसरा प्रश्न. महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? मुंबई शहर हा सर्वात लहान जिल्हा आहे. तिरंदाजी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? तिरंदाजी हा आहे भूतान या देशाचा. तमिळनाडू किनारा कोणत्या नावाने ओळखला जातो? कोरोमंडल या नावाने ओळखला जातो. महाराष्ट्रात हत्ती संशोधन केंद्र कुठे आहे? वर्धा येथे. अनंतपूर साहिब कोणत्या राज्यात आहे? पंजाब या राज्यात आहे. विदर्भात कृषी विद्यापीठ कुठे आहे? अकोला येथे. भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते? सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर विचारलं भारतातील. मुंबई येथे. महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकाने बनलेले आहे? महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकाने बनलेले आहे? अग्निजन्य बेसाल्ट. तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणता? निकोटीन. नारळाचे पाणी कोणता रोग कमी करते? रक्तदाब कमी करते. कोणत्या रसायनाचा राजा म्हणतात? सल्फ्युरिक ऍसिड. कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे? कार्बन डायऑक्साइड. कोथिंबीर मध्ये उपयोगी भाग कोणता? आता कोथिंबीर माहितीये, त्याच्यामधला कोणता उपयोगी भाग असतो? तो असतो पाने आणि वाळलेली फळे. चहाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला आहे? चहा पिताना तुम्ही मग सर्वप्रथम कोणत्या देशाने शोध लावला ते माहिती पाहिजे. तो लावला होता चीन या देशाने. भारतात अन्नपूर्णा योजनेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली किंवा कधी झाली? 1 एप्रिल 2000 रोजी. मानव धर्म सभेचे संस्थापक कोण आहेत? मानव धर्म सभेचे संस्थापक दादोबा पांडुरंग तरखडकर. नागार्जुन सागर प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला? कृष्णा नदीवर बांधण्यात आला. राष्ट्रीय युवा दिन भारतात कधी साजरा केला जातो? 12 जानेवारी रोजी. भारताची वाईन राजधानी या नावाने ओळखले जाते. नाशिक. अटाकामा वाळवंट कुठे आहे? महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम कधी मंजूर झाला? 1967. कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? शिवाजी सागर. खेतान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बुद्धिबळ. भारतीय जनगणनेचे जनक हेनरी वॉल्टर. भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहे किंवा भामरागड टेकड्या कुठे स्थित आहे? त्या आहेत गडचिरोली. भरतनाट्यम नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तामिळनाडू. बंगालच्या उपसागरात केंद्रशासित प्रदेश कोणता? अंदमान आणि निकोबार बेट. जगाच्या भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के भाग भारताचा आहे? जगाचा जर विचार केला भारताचा किती टक्के भौगोलिक भाग आहे? तो आहे 2.4%.
भारतातील सर्वात जुने शहर कोणते? भारतातील विचारलं तर भारतातील सर्वात जुने शहर वाराणसी. कोणत्या जिल्ह्यास सांस्कृतिक राजधानी म्हणतात? पुणे. भारत सेवक समाजाची स्थापना केली. कोणी केली ते सांगायचं होतं. गोपाल कृष्ण गोखले. सतीबंदीचा कायदा कोणाच्या काळात झाला? लॉर्ड बेंटिंक. भरतपूर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? राजस्थान. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणी केली? राणी एलिझाबेथ. प्रकाश पदुकोण हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बॅडमिंटन. बॉम्बे हाय कशासाठी प्रसिद्ध आहे? खनिज तेल. अझलम शाह कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हॉकी या खेळाशी संबंधित आहे. पांडुरंग महादेव बापट यांचे टोपण नाव कोणते? सेनापती. हॅपकिन इन्स्टिट्यूट कुठे आहे? मुंबई इथे. इंटरनेटचे जनक असे कोणाला संबोधत? हिंटन सर्फ. डेव्हिस चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? टेनिस. सुवर्ण महोत्सव किती वर्षांनी साजरा केला जातो? सुवर्ण महोत्सव हा 50 वर्षांनी साजरा केला जातो. हीरक महोत्सव किती वर्षांनी साजरा केला जातो? हीरक महोत्सव हा 60 वर्षांनी साजरा केला जातो. अमृत महोत्सव हा किती वर्षांनी साजरा केला जातो? तो जातो 75 वर्षांनी. आर्यभट्ट हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? आर्यभट्ट हे खगोल क्षेत्राशी संबंधित आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे? नाशिक इथे. एअर इंडियाची स्थापना कधी झाली? 1953 साली. रक्तामध्ये किती टक्के पाणी असते? 90% पाणी असते. रक्तगटाचे किती प्रकार आहेत? 4. संत कवी श्री सोपानदेव महाराजांची समाधी कुठे आहे? सासवड इथे आहे. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? वीरा शिंदे. टेंभू तालुका कराड हे कोणत्या समाज सुधारकाचे जन्मगाव आहे? गोपाळ गणेश आगरकर. तलाठी शाळेची स्थापना कोणी केली? राजश्री शाहू महाराज. समाज स्वास्थ्य हे मासिक कोणी सुरू केले? कर्वे यांनी. र आणि धो याचा फुल फॉर्म ना कमेंट्स मध्ये सांगा, तुमचं नॉलेज वाढणार. र आणि धोचा याला शॉर्ट मध्ये लिहिलं मी, याचा फुल फॉर्म कमेंट्स मध्ये सांगा. ज्यांना येत नसेल तुमचे कमेंट्स पाहून शिकून घेतील. पुढचा प्रश्न, साने गुरुजी यांचे पूर्ण नाव काय आहे? पांडुरंग सदाशिव साने. महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? 1 मे 1960. महाराष्ट्राचे राज्याचे क्षेत्रफळ किती? हा प्रश्न एकदम बेसिक. स्पर्धा परीक्षेची तयारी करताय ना तर उत्तर लगेच तुमच्या पुढेच असतं. पहिल्याच पेज तुमचं इथून सुरुवात होती. पुढचा प्रश्न, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ व मराठवाडा मिळून कशाची स्थापना झाली? महाराष्ट्र राज्य. नोबेल पुरस्कार दरवर्षी कोणत्या दिवशी देण्यात येतो? 10 डिसेंबर. भारतात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या शहरात दरवर्षी संपन्न होते? पणजी. लाडली लक्ष्मी योजना कोणत्या राज्यात राबवली जाते? मध्य प्रदेश. महाराष्ट्रात सेवा सदनची स्थापना कोणी केली? रमाबाई रानडे.
महाराष्ट्र राज्याचा उत्तरेस कोणती पर्वतरांगा आहे? सातपुडा. भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणत्या ठिकाणी सुरू केलते? पुणे येथे. नागालँड या राज्याची राजधानी कोणती? कोहिमा. भारतात नियमितपणे दर किती वर्षांनी जनगणना होत असते? एकदम बेसिक, 10 वर्षांनी. मंगळ ग्रहास काय म्हणतात? लाल ग्रह. महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यात अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे? गडचिरोली येथे. डोरांड रेषा कोणत्या दोन देशातील सरहद दर्शवते? पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. वृषवृत्ताला 2 वेळा छेदून जाणारी नदी कोणती? अमेझॉन. अरवली पर्वतरांगातील पुष्कर दरीतून कोणती नदी उगम पावते? लुनी नदी. भारतातील सर्वाधिक कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते किंवा आहे? कर्नाटक. कसारा घाट कोणत्या 2 शहरांच्या मार्गावर आहे? नाशिक आणि मुंबई. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खालीलपैकी कुठे आहे? पहा, तिसऱ्यांदा प्रश्न आला. भाषाची लेवल समजून घ्या. खोपोली येथे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीला म्हणतात? कोयना नदीला भाग्यलक्ष्मी म्हणतात. शुक्राचार्य डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? सांगली या जिल्ह्यात आहे. चहाची लागवड सर्वात प्रथम कोणत्या राज्यात झाली? आसाम या राज्यात झाली. भारतातील प्राचीन घडीचा कोणता पर्वत आहे? अरवली पर्वत. मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती येथे. चंदनपरी घाट कोणत्या मार्गावर आहे? पुणे अहमदनगर. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? लोणार, बुलढाणा येथे. पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे या जिल्ह्यात आहे. तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात? गोंदिया या जिल्ह्यास तलावांचा जिल्हा म्हणून ओळखतात. भारतात खारफुटी वनाचे क्षेत्र सर्वात जास्त कोणत्या राज्यात आढळते? पश्चिम बंगाल. फुलरलेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर या जिल्ह्यात आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर या जिल्ह्यात. कमला या काव्याची रचना वीर सावरकरांनी कुठे असताना केली होती? अंदमान या ठिकाणी. हा प्रश्न तुमच्यासाठी. जर व्हिडिओ मधून खरंच काहीतरी शिकायला भेटला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. भेटू अशाच पुढच्या प्रश्नसंचामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.